brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी भाजपनं थेट ठाकरे बंधूंना लक्ष्य करत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी निवडणुकीसाठी ठाकरे बंधू 23 तारखेला युतीची घोषणा करण्याची शक्यता असून त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. 25 वर्षांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेवरती सत्ता आहे. मात्र यावेळी भाजपनं मुंबईत स्वतःचा महापौर बसवण्याचा निर्धार केला असून त्या दिशेनं पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री आणि नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार टीका करत ट्विट केलं आहे. मराठी माणसानं शुभमुहूर्त काढला आहे. मुंबईचे मारेकरी कोण हे आता मराठी माणसाला कळून चुकलं आहे. 25 वर्षे पालिकेत खाल्लं. राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाचा वापर केला. आता तारीख आणि वार ठरला असून मराठी माणसानं तुम्हाला हरवण्याचा शुभमुहूर्त काढला आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली आहे. या ट्विटनंतर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी शेलार यांच्या टीकेवरती प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणतात की 25 वर्ष तुम्हीही त्यांच्यासोबत सत्तेत होता, तेव्हा हे सगळं दिसलं नाही का? गेल्या 3 वर्षांपासून तुमचं सरकार प्रशासकांच्या माध्यमातून महापालिका चालवत आहे. या काळात मुंबई आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. हे NCRBचा अहवाल सांगतो. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी आणि फिक्स डिपॉझिट लुटली गेली. हवा आणि पाणी प्रदूषित झालं. मुंबई लुटल्यास सर्वात मोठा हात हा भाजपचाच आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान ठाकरे बंधूंची युती होत असली तरी त्यात काँग्रेसचा समावेश नसणार आहे. काँग्रेसनं स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका लढवण्याचा निर्णय केलेला आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे बंधू विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून आगामी काळात ही प्रचाराची पातळी कुठपर्यंत पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.